हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर काल दुपारीच इथं मला हीटरचं पार्सल मिळालं होतं. तर हा वाला हीटर ना मी फ्लिपकार्टवरून मागवला आहे, जो की वॉटरप्रूफ आहे. ह्याचा रिव्ह्यू बघूनच मी हा वाला हीटर घेतला होता आणि खरंच खूप जास्त छान वर्क करतो आहे. आत्ता तरी सध्या मला छान वाटतो आहे. तर हीटर घेण्याचं कारण म्हणजे गॅसवरती पाणी गरम करत होती आणि गॅसचं बिलसुद्धा खूप येतं आहे, कारण 20-25 मिनटं पातेलं ठेवावं लागते आणि एवढंच छोटंसं पातेलं आहे, त्यात व्यवस्थित अंघोळ पण होत नाही. पहिल्यापासून हीटरच्या पाण्यानं म्हणजे बकेट भरून पाण्याने अंघोळ करायची सवय होती, ती मला कमी पाण्यामध्ये नकोच वाटायचं. त्याच्यामुळे फायनली घेऊन घेतला आणि आत्ता थंडी पण खूप सुटले, म्हणजे वारं सुटलं आहे, त्याच्यामुळे थंडी पण खूप आहे. आणि आधीच मला थंडीची, पावसाची सगळ्याची ॲलर्जी आहे. म्हणजे मी पाण्यात भिजली म्हणा किंवा थंड पाण्यानं अंघोळ केली म्हणा की मला लगेचच ॲलर्जी होते. त्यामुळं मग हा हीटर मागवून घेतला. तर आत्ता सध्या तरी मला चांगला वाटतो आहे. पुढे जशी त्याची क्वालिटी असेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर मला पहिल्यापासून सवय आहे हीटर वापरायचं. आता बऱ्याच तुम्ही म्हणता की म्हणजे करंट वगैरे लागायची शक्यता आहे. तर पहिल्यापासूनच सवय होती हीटर वापरायची. आता इथंच आम्ही 2 महिने वापरलं नव्हता. गरमी होती, खूप इकडं उकाडा होता. पण आता गरज आहे याची, कारण आता थंडी पण चालू झाली, म्हणून मग हा घेऊन टाकला. तसे आता इथं 2 BHK असल्यामुळे मग ज्या रूममध्ये हीटर लावतो ना, तर तिकडे आम्ही लॉक करून ठेवतो. त्याच्यानंतर बघा इथं सिरम लावून घेते केसांना, कारण केसना खूप जास्त डॅमेज होत आहेत. जर तुम्ही ना केस वॉश केली बाहेर पार्लरमध्ये किंवा हेअरकट केला, काही पण करून घ्या, आपल्याला ना थोड्या वेळापुरतं चांगलं वाटतं, पण नंतर लगेचच केसांवरचे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. तसंच मलाही आता दिसत होतं. त्याच्यामुळे म्हटले चला प्रॉपर आता आपल्याला केअर केली पाहिजे, नाहीतर परत व्हायचं. तेलसुद्धा संपत आलं होतं, म्हटलं बनवूयात. तर सिरमची, त्याचबरोबर काल मी जो ड्रायर दाखवला ना, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, कारण बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये पण. आणि ड्रेसची पण लिंक भेटेल. आणि ड्रायर घेतला आहे त्याला मला वाटते खूप दिवस झाले, 1.5-2 वर्ष होत आलेत आणि खूप छान आहे. इतका म्हणजे छान व्यवस्थित पटकन ड्राय होतात केस. पण मी वापरत नाही, कधीतरी 4-6 महिन्यातून एखाद्या वेळेस वापरते, कारण इतकं पण चांगलं नसतं चांगलं जास्त वापरलेलं. मी जास्त करून थंडीमध्येच वापरते. जास्त थंडी वाजत असेल ना तेव्हा, नाहीतर मग नाही. आणि रुद्रापासून तर लपवून ठेवावा लागतो. काल काढला होता तर तो केस भिजवून आला आणि म्हटला की मी म्हटलं तुझे सुकलेत आता कशाला ड्राय करायचे आहेत, तर म्हटला थांब मी भिजवून येतो माझी ड्राय कर. त्याला इतकं आवडतं ना ते ड्रायरची वाफ घ्यायला, तर नकोच त्याला, त्याच्यासमोर मी काढतच नाही, कारण त्याला सारखंच करायचं असतं. थंडीमध्ये एखाद्या वेळेस लवकर जायचं असेल तर मी पहिलं वापरायचे, पण आता इथं त्याची जी शाळा आहे ना, तर ती लेट आहे, त्याच्यामुळे काही गरज नाही. तर सकाळी पहिल्यांदा इथं मी अंडी शिजवून घेतली आणि त्यानंतर म्हटलं तूप पण होतं, तर ते तूप पण डब्यात भरून घ्यायचं होतं. सोबत हे खोबरं पण मला ना वाटून ठेवायचं होतं, नंतर नाही जमत किंवा थोडासा टाईम आहे तर म्हटलं घेऊयात. त्यात सेकंड शिफ्ट असली किंवा मग सुट्टी असली ना, तर माझी थोडीशी जास्त कामं होतात बरं का, कारण मग बाकीचं मी शिलाईचं एवढं लक्ष देत नाही. त्यामुळे म्हटलं हे तरी कमीत कमी पटपट करून घेऊया. तर आधी मी रुद्राला अंडी वगैरे असलं काही देत नव्हती. त्यावेळेस त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाचा मणी होता, कारण तेव्हा पण मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की त्याच्या गळ्यात का घातला आहे, तो नॉनव्हेज खातो. तर तेव्हा नव्हता खात, कारण त्याला अंड्याची पहिल्यापासूनच ॲलर्जी होती. पण आत्ता मला इतकं त्याला ॲलर्जी आहे असं जाणवत नाही किंवा जास्त आम्ही खात नाही. त्यामुळे मला आता समजत नाही की त्याला आता, कारण की जसं मोठं होईल ना, तर तसं आपल्यामध्ये पण चेंज होत जातात. आणि अंड्याचा तर विषयच नाही, आम्ही जास्त एवढं आणतच नाही. पण आता त्याला अंडी आवडत आहेत आणि मटण वगैरे, चिकन, ते पण इतक्या आवडीनं खातोय की त्याला ज्यावेळेस इच्छा होती ना, त्यावेळेस पप्पाला सांगतो की पप्पा मला आज इच्छा झाली. पहिलं तो खात नव्हता, त्यामुळं मी त्याच्या गळ्यात बांधला होता. पण आता त्याला स्वतःहूनच म्हणतो की मला खायचं आहे, किंवा आणलं ना तरी म्हणजे जास्ती खातो, जसं पहिल्यासारखं नाही. म्हणून आता मी तो मणी ना काढून टाकला आहे त्याच्या गळ्यातून, कारण आता तो खायला लागला आहे चांगला. आणि त्याला नको म्हटलं ना, त्याला म्हटलं ना राहू दे हा मणी, नॉनव्हेज सोडून दे, व्हेज खा, नाही म्हणतो. तुम्ही खाताय मग मी का, तर हे असं असतं. आपण खात असेल ना तर त्यांनाही पाहिजे असतं. त्याच्यामुळे मी रुद्राक्षाचा मणी त्याच्या गळ्यातला काढला आहे. सध्या तरी मी तो देवाऱ्यात ठेवला आहे. आता बघू पुढं जसं असेल तसं. खरं तर तो काढल्यापासून मला त्याचा गळा इतका खाली खाली वाटतो ना, कसं तरी होतं. आता दुसऱ्या काहीतरी धागा बांधायचा विचार करते, कारण जास्त जसं मोकळं वाटतंय. बघूयात. तरी तर आता मी खोबरं वगैरे भाजून घेतलं बघा मस्त असं, आणि त्याच्यानंतर मग वाटून फ्रीजमध्ये ठेवायचं 2 महिने, तरी काहीच टेन्शन नाही. तर आता जेवण वगैरे झालं होतं, त्याच्यानंतर म्हटलं चला हे दोघं जरी घरी असली तर आपल्याला आपलं काम करावंच लागणार आहे. त्यामुळं हे जे पैठणीचं फॅब्रिक आहे ना, तर तेच मी तर आता कटिंग करायला घेते. म्हणजे
आता खूप चालू आहे दिवाळीमध्ये वगैरे अशा पैठणीच्या कपड्यांचे जे ड्रेसेस असतात ना, तर ते जास्तच ट्रेंडिंगमध्ये येतात बघा. आता लगेचच तुम्हाला दिसतील इंस्टावरती, यूट्यूबवरती सगळीकडे. याचं छान असे लेहंगा किंवा वन पीससुद्धा पैठणीच्या फॅब्रिकचा किंवा ब्लाऊज बरेच काय काय बायका शिवतात. तर मी लगेचच व्हिडिओ टाकल्यानंतर परत मला लगेच ऑर्डर सुरू झाल्या या कपड्याच्यासुद्धा. तर आता माझं तेच पॅकिंग करायचं तर चालू होतं. तर मोजून इथं मी पॅक करते. तर रुद्रची आम्ही जी सायकल एक्सचेंज केली होती ना, तर तीसुद्धा आली होती. आम्ही गावी गेलो ना तेव्हाच आली होती ती सायकल. पण पहिलं जरा छोटीच होती म्हणून एक्सचेंज केली. ती आता जरा जास्तच मोठी आहे. पण तो चालवतोय, व्यवस्थित चालवतोय. फक्त त्याला साईडचे जे व्हील असतात ना, तर ते बसवायचे बाकी आहेत. ते आले ना मग परत ते पण बसवले ना, त्याला खाली देईल. तोपर्यंत खाली नाही पाठवणार, कारण त्याला येत नाही. अर्धाच पायंडेल अजून तरी तो मारतो. म्हणून मग अजून घरातच ठेवली. बघू पुढं. तर छान आहे बरं का सायकल. मला तरी आवडली आणि कमी प्राईजमध्ये 2700लाच बसली. जास्त काही महाग नाही. 20 इंचची आहे. आधीची होती ना ती 16ची होती. मला असं वाटतं की नंतर 18ची घ्यायला पाहिजे होती. 20 म्हणजे एकदमच जास्त झालं पण ठीक आहे. पुढच्या वर्षी त्याची परत उंची वाढणारच आहे. तेवढा छोटा नाही राहणार तो. तर 2 तासापूर्वीच मशीनने आवाज दिला होता की बाई झालं कपडे धुवून, ये घेऊन जा सुकायला टाक. तर मी एकदा विसरले ना, पटकन आवाज ऐकला आणि पटकन काढली तर माझ्या लक्षात येतं. नाहीतर एकदा ध्यानातनं गेलं ना, नाही आता तर आवाज दिला आहे, थोड्या वेळानं जाऊन काढते. असं करता करता 2 तास निघून गेले. नंतर माझ्या लक्षात आल्यावर कपडेच नाही सुकायला घातले, म्हणून म्हटलं आता पटकन बाहेरच टाकते. तसा पाऊस पण आहे, पण वारं सुटलं होतं. तर थोडंसं मग म्हटलं लगेचच वाऱ्याने सुकून जातील, म्हणून म्हटलं थोडा वेळ बाहेर टाकूया. कारण जास्त कपडे होते, जास्त असली ना मग घरामध्ये जागाच राहत नाही. एक रूम आम्ही स्पेशल कपड्यासाठीच केली, जिथं दोरी बांधून आतमध्येच टाकतो कपडे. कारण हे सारखं पाऊस आला परत आत न्या परत बाहेर आणा, हे सगळं करत नाही बसत मी, म्हणून मग आतमध्येच टाकते. तर आता गणपतीच्या ह्याच्यामुळे जास्त होते, कारण 2-2, 3-3 ड्रेस आम्ही एकाच दिवशी चेंज केले होते पावसामुळे. तर त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं ना, एका ताईंनी माझ्यासाठी सीड्स पाठवले होते, जे की भाज्या वगैरे होत्या त्याच्यासाठी. तर म्हटलं चला बघूयात. खूप दिवस झालेला या पार्सल येऊन, मला वाटतं 1 महिना तरी झाला असेल या पार्सलला येऊन. आणि तेच मला आता काढायचे होते, सोलायच्या होत्या ज्या शेंगा वगैरे होत्या. तर त्यांनी खूप काही काही दिलं होते. तर जागा पण आहे. तर म्हटलं पाऊस पण येतोय तर लगेच लागून निघेल, म्हणून मग म्हटलं लावूया. बाहेर बसूनच इथं झोक्यावरती मस्त मी शेंगाई करत होते. मी खरं तर जास्त बसत नाही, कधीतरी एखाद दिवस येते. एवढा वेळच नसतो बाहेर येऊन बसा झोक्यावरती वगैरे. असं कधी छोटं मोठं काम लागलं ना, तर तेवढंच मी बाहेर येऊन करते, नाहीतर मग नाहीच. तर चला म्हटलं आता पटपट ह्या शेंगा पण सोलून घेते आणि त्याच्यानंतर लावून पण घेते. सगळ्यात पहिलं ना तर त्या ताईंना खूप सारं थँक्यू, कारण त्यांनी माझ्यासाठी एवढ्या शेंगा किंवा ज्या बी वगैरे आहे ना, तर ते पाठवले त्यासाठी. कारण कोणीच अगदी छोटं का होईना का असू दे, पण कोणीच एवढं करत नाही. ते पॅक करा, परत ते पोस्टात द्या, परत ते पाठवा, हे सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. त्यासाठीच, कारण खूप म्हणजे केव्हाच आले आणि त्या मला विचारतच होत्या की लावलं का, पण मला बनतच नव्हतं माझ्या कामातून. कारण त्याला थोडीशी माती पण अशी भुसभुशी करावी लागते, डायरेक्ट नाही लावता येत. आणि गवत इतकं होतं ना, खूप होतं. मग आता ते गवत ना काढून घेतले आणि गवत काढल्यानंतर म्हटलं आता लावूया. पण लगेचच परत तेवढंच गवत येतं, कारण मी आल्यापासून आम्ही 2 वेळा गवत काढून टाकलं आहे. म्हणजे आम्ही नाही काढत, तेच काढतात. सांगतात घर मालक, मग त्यांचं ते काढून घेतात. तर बघा इथं भरपूर सीड्स होत्या. पहिलं हे काय माझं मला समजत नव्हतं, आंबाडा असं काहीतरी होतं, पण कसली असते त्याची भाजी काय माहीत. त्याच्यानंतर प्रत्येक ह्याच्यावरती कागदावरती त्यांनी लिहून दिलं होतं की हे कशाचं बी आहे, ते कशाचं बी आहे, किंवा असं छोट्या छोट्या डब्बीतनी घालून दिलं होतं. जसं की वांग्याचं, बरंच कशाचं होतं, मला इतकं समजत नव्हतं. मला काही याच्यातलं मोजकंच भेंडी, मेथी, परत ककडी, दोडका, हे मला मोजकंच थोडंसं कळलं. बाकी एवढे जास्त नाही कळलं. वांग्याचं पण आहे, पण सीझननुसार भाज्या लावाव्या लागतात, त्याच्यामुळे आता मी काढून एकत्रच करून ठेवणार आहे. आणि म्हटलं आता ह्या सीझनला जेवढे येणार आहे ना, तर तेवढेच आपण काही थोडंसं लावून घेऊया, म्हणून मग इकडं आली. तर बघा आता सकाळीच ती गवत वगैरे काढून गेल्यात त्या. आणि गवत पण कसं काढलं माहिती आहे, सगळे ते दांडे जे म्हणतो ना आपण खालचं, तर ते जमिनीतच आहे, वरनं कट केलं आहे फक्त. म्हणजे झाडेच आता इथं भरपूर सारी जास्त करून कढीपत्त्याचीच झाडे येतात. तर कढीपत्त्याचे वरचे दांडे कट केलेत, खालच्या मुळासकट उपसलंच नाही आहे. त्याच्यामुळे इथं मला उकरायला खूपच वेळ गेला आणि माझ्याकडे खुरपं नाही आहे, काही नाही. असं मी एक दांडा आणला होता सळईचा, तर त्याच्यानेच मी इथं करत होते. आणि स्क्रू ड्रायव्हर पण घेऊन आले, म्हटलं शक्य झालं तर त्याने पण उकरूया.
आणि त्यांच्याकडे पण काय होत नसेल बहुतेक खुरपं वगैरे, त्याच्यामुळे नीट नाही गवत काढता आलं. असं कट करून वरतून घेतलं आहे. त्याच्यानंतर इकडचं जे मोगऱ्याचं झाड आहे, मोगऱ्याचं की कशाचं, तर त्याचंही त्यांनी कटिंग केलं आहे छानपैकी. पण इकडे खाली इतके किडे आहेत ना, मी तुम्हाला दाखवेन जवळून. तर माझ्यासमोरच तिथं दिसतोय बघा, इतके किडे आहेत ना इथं, मला येऊच वाटत नाही. कारण इथं फिरलं ना की अंगाची आगाग होणं हे कंपल्सरी आहे. मी जेव्हा पण इकडं कढीपत्ता वगैरे घ्यायला येते ना, तर घरी जाते तर माझं लगेच आगाग व्हायला चालू होते. त्याच्यामुळे मी इथं जास्त येत नाही. चिखलामुळे इथं भरपूर किडे फिरत आहेत, मच्छर तर खूपच जास्त आहेत. आपल्याला असं वाटतं की गार्डन आहे छोटंसं किंवा चांगलं आहे, पण पावसाच्या सीझनमध्ये इथं खूप मच्छर येतात किंवा बाकीचे पण किडे असतात. आता ह्या ज्या कुंड्या आहेत ना, तर ह्या कुंड्यामध्ये तर किड्यांचा थरच येतो. तर इथं 3-4 कुंड्या आहेत. म्हटलं खाली लावलं आणि गवत आलं तर ते झाडं पण जायची आणि एवढं मेहनतीनं मी लावलं आहे ते पण जायची. म्हणून या कुंड्यांमध्ये मी काही वेल लावायचं ठरवलं, जसं काकडीचं, दोडक्याचे वगैरे जे होते ना, तर मी ह्याच्यामध्ये म्हटलं लावून घेऊया कुंड्यांमध्ये. ह्याच्यामध्ये सदाफुलीचे वगैरे झाडं आहेत ना, तर ती पण मीच लावली होती, छान आलेत. पण परत ते गवत काढणारे आले की ती काढून टाकतात. त्यांना समजतं की नाही माहीत नाही, पण ते सगळंच उपटून सरसकट काढतात. इथे मी मागच्या वेळी पण भरपूर चिनी गुलाबाची वगैरे लावली होती, त्याला खूप सारी फुलं पण येत होती. पण कालचं गवत काढताना त्यांनी त्यातला एकही दांडा तिथं सोडला नाही, सगळंच काढून टाकलं. मग मलाच वाईट वाटते, मी इतकं मनापासून लावती आणि ते लोक काढून टाकतात. तर गवत पण तितकंच वाढते, कारण भीती वाटते गवतामध्ये काही पण येऊ शकतं ना, त्याच्यामुळे. तर चला आता पटपट मी इथं ना लावून घेते. आता छान अशी फ्रेश झाली आणि देवपूजा म्हटलं करून घेऊया. आल्यानंतर मी देवघर वगैरे सगळं मस्त असं क्लीन केलं होतं. तर हा जो काही कलशातला माझा नारळ आहे ना, तर तो आम्ही खाली नेऊन लावायचा विचार करतो. रुद्राच्या पप्पांना खूपदा बोलले, पण ते बोलतायत की नको, आपण इथून निघून जाणार, किंवा मग बोलतायत की मातीत नाही लागला तर मुळ्या. तर ह्याच्या ज्या मुळ्या आहेत ना, तर आता तांब्यामध्ये नाही बसत, मला दाटीवाटीनं आतमध्ये टाकाव्या लागत आहेत. तर मला समजत नाही, मला असं वाटतं की आपल्या घरातच कुंडी आणावी थोडी मोठी आणि त्याच्यामध्ये लावावा. तर मला नक्की सजेस्ट करा की ह्या नारळाचं आता मी काय करू, कारण की हा देवाचा नारळ आहे, जे कुलदैवत असतं त्याचं. तर आपण मग ते, मला असं वाटतंय की तर म्हणजे देवाचं आहे, कुळदेवीचं, आणि असं इथं लावून जायचं थोडंसं कसं तरी वाटते. तर तुम्ही नक्की सजेस्ट करा, कारण मोठे असाल तुम्ही माझ्यापेक्षा, अनुभवही जास्त असेल, आणि असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना मला खरंच कळत नाही की नेमकं काय करावं. तर दोन्हीतला एक मला नक्की सांगा. गावाकडे नेणार होतो, पण आम्हाला असं वाटतं की ट्रेनमध्ये आम्हालाच नीट बसता येत नाही दाटीवाटीत, म्हणजे असं उतरताना चढताना उगं तुटला तर असं भीती वाटत होती, त्याच्यामुळे आम्ही घेऊन नव्हतो गेलो. पण आम्ही दिवाळीला अजून परत जाणार आहे, तर नक्की गावी घेऊन जाऊ की परत, पण दिवाळीपर्यंत तर अजूनच जास्ती मोठा होईल, कारण आताच खूप मोठा झाला आहे. तर मला समजत नाही, नक्की एक कमेंट करून सांगा की नेमकं काय केलं पाहिजे. चला आता छान अशी इथं माझी दिवाबत्ती, कापूर पण मी इथं हे कापराचं पण धूर केला, खूप छान वाटतं संध्याकाळचं ना थोडं कापरचं. काही म्हणा, घर कसंही असू द्या, पण जोपर्यंत घरात पांढरी फरशी असेल ना, तर त्या घरामध्ये जास्त पॉझिटिव्ह वाईब्स असतात असं मला तरी वाटतं. कारण ही फरशी ना, मी कितीही साफसफाई करू द्या, मला बिलकुल पण पॉझिटिव्ह वाटत नाही या फरशीवरती. खूपच मळकटल्यासारखा, कलर पण नाही बरोबर, आणि पांढरीच असते. थोडं साफसफाई आपल्याला जास्त करावी लागते, मेंटेन ठेवावं लागतं, पण त्याच्यामुळे ना जास्त पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये. तर ठीक आहे, चला आता मी ना कामवाल्या मावशी पण लावणार आहेत, बघतेच आहे, चालूच आहे बघायचं, आणि त्याच्यानंतर मला थोडा आराम भेटेल अशी शक्यता आहे. तर बघूयात आता, जे काय होईल ते होईल. चला आता आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच हॅपी एंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो चॅनललाही सबस्क्राईब करा. चलो बाय.